पहिल्याच बॉलवर मोठा झटका लागत असताना मान जर बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गरे बेटे मान जर बेटे घणे लेवे हा झटका लागलेला आहे कारण त्यांनी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि बीबी स्पोर्ट्स इताडे संघानं पहिल्याच बॉलवर यश मिळवलंय. गोलंदाज जयेशच्या खात्यात विकेट. जयेश शिलार, निखिल केणे बाद झालाय. निखिल केणे आणि रोहित तेलिवरे हे दोन सलामी बॅटर आले होते परंतु पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन झालंय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय या महत्त्वाच्या मॅच मध्ये वीरेन स्पोर्ट्स यवई संघाच्या कर्णधाराचा. चला फलंदाजांना देखील विनंती असेल आपण देखील लगेच यायचं मैदानामध्ये. एखादा बॅटर बाद झाल्यानंतर नवीन बॅटरने लगेच खेळपट्टी गाठायची आहे नाहीतर आपली देखील वेळ जी आहे ती काउंट केली जाईल आणि आपल्या टीमला देखील योग्य ती पेनल्टी असेल जर अधिकचा वेळ घेतला तर. स्लोवर डिलिव्हरी परंतु या वेळेला दिशेवर नियंत्रण टाकता आलेलं नाहीये गोलंदाज जयेशला. येतोय वाईट बॉल आणि वाईटच्या सौजन्याने अकाउंट ओपन होतंय वीरेन स्पोर्ट्स यवई संघाचं. पहिल्या पर्वाचा विजेता संघ आहे ALPLचा वीरेन स्पोर्ट्स यवई. मात्र सर्वात कन्सिस्टंट टीम आपण बघितली ती म्हणजेच बीबी स्पोर्ट्स इताडे. दोन्ही पर्वांमध्ये ते फायनल खेळलेत. दोन्ही पर्वांमध्ये उपविजेतेपद त्यांनी पटकावले. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्या समवेत योगी पाटील जे अगदी पहिल्या पर्वापासून या ALPL मध्ये आपल्या समवेत आहेत. स्वागत आहे तुमचं. धन्यवाद अजय. आणि इथे सुरुवात जयेश शिलारनं चांगल्या प्रमाणे केलेली आहे. पॉवर प्लेमध्ये एक सफलता सुद्धा त्याच्या नावावरती राहिली आणि इकडे मात्र पुन्हा एखादी विकेट्स प्राप्त करू शकतो आणि सॉफ्ट डिसमिसल. सुशांत वखारे आला होता वन डाऊन खेळण्यासाठी मात्र त्याला देखील लगेच शांत करण्यात आले. विकेट करण्याचा प्रयत्न केला खरा परंतु टायमिंग पूर्णपणे चुकलं आणि अगदी टो एंडला बॅटच्या बॉलचा स्पर्श झाला होता. सॉफ्ट डिसमिसल स्वतः गोलंदाजाने तिथे झेल संपन्न केलाय. चांगली सुरुवात पॉवर प्लेमध्ये आपण पाहतो. या ठिकाणी टीम बीबी स्पोर्ट इताडी संघाचे आयकॉन खेळाडू पाहिले तर दैवत वेलेकर सध्या संघाला लीड करतो आणि प्रतिस्पर्धी आपण संघाचा विचार केला तर मनोज घाटाल आयकॉन म्हणून त्या संघामध्ये खेळतो. आणि तुम्ही लोगो पाहू शकाल सौम्य केबल नेटवर्क आणि खऱ्या अर्थानं सौम्य केबल नेटवर्कच्या वतीनं चांगलं योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेलं आहे. जो आपण फायर शो पाहिला त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला प्राप्त झालं. विशेष सहकारी आनंदाजी केणे आणि त्यांचे सुपुत्र सौमिक केणे यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी न्यू बॅटर इंटरव्ह्यू असताना मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या सोबतीला फक्त आम्ही चिप केलाय. कुठलाही या ठिकाणी या ताकदीचा वापर केला नाही. सिंगल रन्स मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली आणि सिंगल वरतीच मात्र या ठिकाणी समाधानी राहावं लागेल बॅटरला. आदित्य नवीन बॅटर सॉफ्ट अँड पुश होता आणि पहिली धाव त्याने जोडली. बॅटनं आलेली पहिली धाव. बॉल हवेत आहे. कव्हर पॉइंटचा फिल्डर धावतोय आणि पोहोचलाय. जबरदस्त कॅच सर्कलच्या बाहेर जात असताना अफलातून कॅच टिपला गेलाय. आणखी एका विकेटचं पतन. जबरदस्त झेल अगदी कव्हरला विनीत धुमालच्या माध्यमातून तो झेल मात्र त्या ठिकाणी फिनिश केला गेला. आणि एक्झॅक्टली असं वाटतं की हा सामना 3 ते 4 षटकांचा आहे की काय ज्या अनुषंगाने मात्र फलंदाजी सध्या सुरू आहे. परंतु हा सामना 6 षटकांचा आहे याचा मात्र कुठेतरी वीरेन स्पोर्ट्स यवई संघाला विसर पडला जय असं म्हणावं लागेल. परंतु जयचं कौतुक करावं लागेल कारण चुकीचे फटके खेळण्यासाठी बॅटरला त्याने भाग पाडलाय आणि तब्बल 3 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि आणखी एक महत्वाची बाब म्हणजेच फलंदाजांचं फुटवर्क योग्य पाहायला मिळालेलं नाहीये. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता परंतु टायमिंग तेथे परफेक्ट जुळवता आलं नाहीये फलंदाजाला. 3 धक्के पहिल्याच ओव्हरमध्ये. रोहितचा देखील खेळ समाप्त झाला या इनिंग्समध्ये. फक्त 2 धावा फलकावर. अतिशय दयनीय अवस्था, नाजूक अवस्था पहिल्याच ओव्हरमध्ये. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना वीरेन स्पोर्ट्स यवई संघाची.
न्यू बॅटर मनोज घाटाल इथे असताना आता मात्र घाटालला मात्र आपल्या संघाला या ठिकाणी सावरावं लागेल आणि तसं जर पाहिलं तर घाटाल चांगल्या फॉर्मात आहे. आतापर्यंत 54 चौकार 34 षटकार या स्पर्धेमध्ये आपण पाहिले आणि पहिल्या चेंडूवरती अगदी कॉन्फिडन्स लेवलचा फटका पाहिला. कारण पहिले माइलस्टोन असतो एखाद्या बॅटरचा जे की माझ्या बॅटमधून किमान एक धाव निघावी आणि ती शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी घाटालनं धाव कंप्लीट केली आणि स्वतःकडे स्ट्राईक तरी ठेवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर एकूण 3 गडी बाद 3 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी फुटबॉलचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 3 धावा झालेल्या आहेत आणि 3 बॅटर्स माघारी परतलेत. त्यामुळे आता डाव सावरण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे या दोन्ही फलंदाजांना. भरपूर वेळ त्यांच्याकडे जरूर दिसतोय कारण अजूनही 5 षटकांचा खेळ व्हायचा आहे या इनिंग्समध्ये. आदित्य आणि मनोज घाटाळ ही जोडी खेळपट्टीवर. मनोज घाटाळ तर फार मोठं नाव आहे भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये. फार मोठा त्याचा रेप्युटेशन आहे. एक वेगवान गोलंदाज आणि तेवढाच चांगला दर्जेदार बॅटर म्हणून त्याची ख्याती आहे. पहिला पॉवर प्ले तर आपण पाहिलं या ठिकाणी बीबी स्पोर्ट इताडी संघाच्या नावावरती जात असताना कारण गोलंदाजी चांगल्या प्रमाणात पाहिली जयेश शिलारच्या वतीनं. दुसरा पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय गोलंदाज स्वतः दैवत वेलेकर आता मात्र संघाची या धुरा सांभाळतोय. एका बाजूला हनुमानजी तरे यांचा संघ पाहतोय वीरेंद्र येवई आणि या दुसऱ्या बाजूला भगवानजी पाटील यांचा संघ आपण पाहत आहोत बीबी स्पोर्ट इताडी या नावानं. देवरुंगचे 40+ खेळाडू संदीपजी केणे यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे ALPL सीझन 3 मध्ये. विनंती असेल आपल्याला आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. पॉवर प्ले दुसरा आणि आता मात्र पावशेकला गांधारी विलेज टोकाकडून मात्र षटकाला सुरुवात करतोय दैवत. राऊंड द विकेट मारा करतो आणि पहिलाच बॉल हवेत परंतु मनोज घाटालची विकेट्स धोक्यात. क्षेत्ररक्षक जयेश चांगला केला होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र आय थिंक दिपेश जोशीकडून मात्र चुकी घडली गेली. ही चूक होती की अजय घोर चूक असेल येणाऱ्या क्षणानंतर आपल्याला एक्झॅक्टली त्याचा रिझल्ट मात्र पाहायला मिळणार आहे. हे फार मागात पडू शकतंय कारण मनोज एक अतिशय घातक बॅटर आहे. पूर्णपणे टायमिंग चुकलं होतं. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल त्याला ऑनसाईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता आणि बराच वेळ चेंडू हवेत होता. भरपूर वेळ होता फिल्डरकडे परंतु जजमेंटच ते चुकीचं पाहायला मिळालं. जोशी बोवांकडून चूक घडली आणि तसं जर पाहिलं दीपेश एक चांगला आउटफील्डचा खेळाडू आहे. फॉरफिल यॉर्कर शेवटच्या मोमेंटला पाहिलं तर अगदी बॅटचं तोंड उघडलं आणि एक रिस्की धाव होती ते मात्र या ठिकाणी आदित्यनं पूर्ण केली गेली. खऱ्या तर दोघांना आता मात्र एक डोक्यामध्ये विचार जे करावा लागेल की छोटीशी पार्टनरशिप आणि जर ती पार्टनरशिप झाली तर आय थिंक स्लॉक ओव्हरमध्ये आपण अटॅक करू शकतोय आणि त्या अनुषंगाने जर इथे घाटालने खेळ केला तर मात्र अजूनही मात्र इथून 50 किंवा 55 पर्यंत हा संघ मजल मारू शकतोय आणि ती ॲबिलिटी दोघांकडे आहे. हो निश्चितच योगी. परंतु आपल्याला बोलायला फार सोपं असतं मैदानामध्ये ते करणं फार कठीण असतं. जेव्हा तुमच्या विकेट सुरुवातीला पडतात तेव्हा मात्र जो दबाव बनतो ना त्या दबावामध्ये खेळ करणं फार कठीण असतं. बऱ्याचदा डोकं चालत नाही. यावेळेला चांगला फटका परंतु अजय या स्टँडर्डनुसार तो खेळ होणं गरजेचं आहे कारण एवढी मोठी स्पर्धा आपण पाहतोय अगदी आमने लोणार परिसरातून 16 संघाची बांधणी केलेली आहे आणि प्रत्येक संघ मालकाने पाहिलं तर अगदी चुन के खिलाडी आणि खऱ्या अर्थाने तो तुम्हाला मात्र इथे ती गुणवत्ता या स्पर्धेमध्ये मात्र सादर करावं लागेल. दैवतचा पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय बॉलरच्या डोक्यावरून. चांगला फटका आहे लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दरम्यान. 2 खेळाडू प्रयत्नशील मात्र दोघांना बीट करत असताना बॉल सीमारेषा पार. येतो नेत्रदीपक चौकार. असं वाटतं की अजय आता मात्र आपला आवाज आदित्यच्या कानावरती गेला असावा. काय तो फटका केलाय जबरदस्त अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 2 खेळाडूंना चेंडू मात्र भेदून गेला 4 धावांसाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे चेंडूच्या मेरिटवर खेळला गेलेला तो फटका होता. स्ट्रेट बॅटनं लॉफ्टेड ड्राईव्ह त्याने दाखवला आणि हेच फार गरजेचं आहे या खेळपट्टीवर. चेंडूच्या मेरिटवर जेव्हा फलंदाज खेळलेत तेव्हा त्यांनी चांगल्या धावा बनवल्यात. यावेळेला मात्र आउटसाइड एज बॉल मागे चाललाय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बॉलवर येतोय तोपर्यंत मिळते सिंगल. क्विक सिंगल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 3 बाद 11. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर फक्त 3 धावा जयनं खर्च केलं होतं आणि आतापर्यंत दैवतनं खर्च केले 8. विकेटचं कॉलम त्याचं जरूर इथे खाली आहे.
परत एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी या सीझनमध्ये चांगलं कार्य केलं आणि आयकॉन म्हणून त्याची निवड या संघामध्ये केली गेली. पुढचा बॉल फुलटॉस होता डाबा स्टिकवरती, संधी होती घाटाकडे, परंतु डबल माइंड, कारण एक विचार त्याचा असेल की इथे मात्र सिंगल डबल आम्ही प्राधान्य देऊ का, आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर इथे जर षटकार मारण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि जर माझी विकेट जर इथे मी गमावली तर संघ अजूनही मात्र दडपणामध्ये येऊ शकतोय. आणि तोच दृश्य या चेंडूवरती पाहिलं. वाईटच्या स्वरूपात एक धाव. हो, खरं तर संधी होती, एक कमजोर बॉल होता तो. त्यावेळेला इनसाइड आउट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलमध्ये अजिबात संपर्क नाहीये. चांगला बॉल, गुड कमबॅक डिलिव्हरी बाय दैवत वेळेकर. आणि याचबरोबर दैवतचं षटक होतंय समाप्त. 9 धावा खर्च केल्या. चांगलं राहिलं हे षटक बॅटिंग करणाऱ्या यवई टीमसाठी. विरेन स्पोर्ट्स यवई संघ प्रथम बॅटिंग करत आहे. धावसंख्या 3-12. पहिल्या 2 षटकामध्ये पूर्णपणे बीबी स्पोर्ट इताडी संघ आपल्याला हवी होताना पाहायला मिळतोय, कारण या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला आणि त्या 12 चेंडूमध्ये फक्त गोलंदाजाने 12 धावाच खर्च केलेल्या आहेत. आणि 3 गडी सुद्धा मात्र इथे गोलंदाजाने प्राप्त केले आपल्या संघासाठी. तिसरं षटक आणि गोलंदाज आता मात्र या ठिकाणी हर्षद वेलेकरचा मात्र या ठिकाणी वापर केलाय. चला स्पीडअप करायचं लक्ष असू द्या, कारण सामना सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला अनाउन्समेंट इकडून झालेली आहे की जर तुम्ही अधिक वेळ खर्च केला तर शेवटच्या षटकामध्ये एक नाही तर तब्बल 2 तुम्हाला अतिरिक्त फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवावं लागतील. आणि हे पॅनल्टी लागू नये त्यासाठी तुम्हाला मात्र कंटिन्यू खेळ सुरू ठेवायचा आहे. आणि आतापर्यंत 11 मिनिटांचा वेळ आपण घेतलेला आहे पहिल्या 2 षटकांसाठी. या स्पर्धेमध्ये या संपूर्ण ट्रॉफी जर पाहिल्या तर या ठिकाणी आम्हाला सन्माननीय भगवानजी पाटील साहेबांच्या वतीनं आणि संजयजी बजागे यांच्याकडून मात्र स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी. आणि या ठिकाणी पाहुण्यांचा शुभ आगमन होत असताना ज्या पाहुण्यांची आपण या स्पर्धेमध्ये आतुरतेने मात्र वाट पाहत होतो, सुमित कुमार आणि कंपनी, ऑपरेटर सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय विरेन स्पोर्ट यवई संघाचे संघ मालक, यवईचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय हनुमानजी तरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. विद्यमान खासदार आदरणीय बाल्यामामा साहेबांची कट्टर निकटवर्ती समर्थक आणि त्याचे सुप्तीला पावशी या ठिकाणी वा ज्यांची चर्चा सुरू होती, बीबी स्पोर्ट इताडे संघाचे सर्वेसर्वा भगवान चट पाटील, त्याचप्रमाणे संजयजी बजागे आणि RD11 किरवली संघाचे संघ मालक सन्माननीय RD राकेशजी दिघाडकर याचा मात्र इथे शुभागमन होतो. आणि संपूर्ण त्यांचे सहकारी सुधीरजी पाटील जे युवा उद्योजक इताडीचे आहेत त्यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं या सर्व पाहुण्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. मोठी मॅच आपल्या समोर आहे. विरेन स्पोर्ट्स यवई विपक्ष बीबी स्पोर्ट्स इताडे. आणि आता दोन्ही संघांचे संघ मालक उपस्थित झालेले आहेत. पाले आय थिंक अक्षय मडवी आहेत. यस, मॅन फ्रॉम लोणाड. आणि अक्षय देखील एक दर्जेदार बॅटर आहे, पण तो दर्जेदार खेळ आता मैदानामध्ये दाखवावा लागणार आहे. संघ थोडासा अडचणीत सापडलाय, संकटात सापडलाय. 12ला तब्बल 4 झटके लागलेले आहेत. हर्षद वेळेकरनं विकेटनं सुरुवात केली आहे आपल्या षटकाची. आणि दोन्ही संघ जर पाहिले तर चॅम्पियन आहेत. विरेजपूर यवई संघानं पहिल्या पर्वाची चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आणि तो जल्लोष आपण पाहिला. ही चर्चा मगाशी सुद्धा आपण सुरू ठेवली होती. हनुमानजी तरे साहेबांचा तो संघ आणि मागील दोन्ही पर्वामध्ये बेबी स्पोर्ट इताडी संघानं फायनलची लढतीपर्यंत प्रवास केलाय, परंतु त्यांचा जो स्वप्न आहे तो अपूर्ण आहे. तो स्वप्न कदाचित या वर्षामध्ये पूर्ण होणार का, आणि त्यासाठी मात्र पुन्हा या संघाची बांधणी केली गेली. हर्षद वेलेकर पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला. जितू बोईर त्याने पकडला झेल. आणि या ठिकाणी जसा अक्षय मडवी मैदानाच्या आतमध्ये आला तोही चालला मैदानाच्या पलीकडे, कारण हर्षदच्या खात्यामध्ये ही दुसरी सफलता. मागच्या मॅचमध्ये ज्या चुका ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या फलंदाजांनी केल्या होत्या त्याच चुका येथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विरेन स्पोर्ट्स यवई संघाच्या फलंदाजांकडून मागच्याच बॉलवर विकेटचं पतन झालं होतं. तेथे देखील षटकार ठोकण्याच्या नादात बॅटर माघारी परतला होता. आणि तदनंतर आल्या पहिल्याच बॉलवर अक्षय मडवीनं देखील ते धाडस तर दाखवलं मोठा फटका खेळण्याचं, परंतु यश त्याला मिळालं नाही.
लॉंग ऑफला शोधून काढलंय. धक्का क्रमांक 5, धावसंख्या फक्त 12. चांगली कॅप्टनशिप सुद्धा जे आपण म्हणू शकतो या ठिकाणी करण पाटीलच्या माध्यमातून. आणि सध्या पाहू शकाल या ठिकाणी चर्चा सुरू आहे. गोलंदाज हर्षित वेलेकर सध्या पाहू शकाल इज ऑन हॅट्रिक वरती. आतापर्यंत कुठल्या गोलंदाज हॅट्रिक कंप्लीट केली नाहीये. की हर्षित वेलेकर हा पहिला गोलंदाज मात्र इथे ठरू शकेल का. परंतु मी तर म्हणतो की आता मनोज घाटाला मात्र इथे एखाद्या फलंदाजाने साथ द्यावी लागेल आणि ती साथ देण्यासाठी बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर कमलेश वाकडे. संघाचे संघनायक आहेत आणि आज कॅप्टन नॉक इनिंग इथे मात्र त्याला खेळावे लागेल. फार मोठी मदार त्याच्या खांद्यावर आता असणार आहे. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे या दोन्ही फलंदाजांना. संघाची धुरा तेथे सांभाळावी लागणार आहे कॅप्टन कमलेशला आणि कर्णधार पदाला साजेसा खेळ करून दाखवावा लागणार आहे. हॅट्रिक बॉल आहे. गोलंदाज हर्षद फ्रंटफुटला येत असताना हलक्या हातानं फक्त पुश केलाय. दिशा दिली. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल करतोय. डीपमधून फिल्डर पोहोचलाय तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट. अशी बॅटिंग आपल्याला खरं तर जास्त पाहायला मिळालेली नाहीये. फलंदाजांनी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जास्त केलाय आणि तेच कुठेतरी त्यांच्या अंगलट आले. निम्मा संघ गारद झालाय फक्त 14 धावा फलकावर. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर. बीबी स्पोर्ट्स इताडे संघ खरं तर चॅम्पियन तर ठरलेला नाहीये या स्पर्धेमध्ये. आपण बघितलंय 2 पर्वांमध्ये, परंतु सर्वात चांगला परफॉर्मन्स त्यांचाच राहिलाय कारण दोन्ही पर्वांमध्ये फायनल पर्यंत ते दाखल झालेले आहेत. फार मोठी अचिव्हमेंट आहे. सातत्य त्यांच्या कामगिरीमध्ये आपण बघितलंय. हो आणि इकडे मात्र पुन्हा चेंडू हवेत आणि कव्हर पॉइंटला मात्र त्या ठिकाणी आता मात्र चुका होणार नाहीत. अजून एक झेल पकडला त्या ठिकाणी दीपेश जोशी पुन्हा आला आणि त्याने मात्र तो झेल त्या ठिकाणी संपन्न केला. आणि इकडे मात्र पावशिकाल फलंदाज माघारी जात असताना कमलेश वाकडे धक्के पे धक्का और यहाँ पर बल्लेबाज हो रही अक्का बाक्का असंच म्हणावं लागेल. ही तर जणू काही कॅचिंग प्रॅक्टिस होती फिल्डरसाठी. बॅटचा थोडासा फेस उघडला. बॉल खाली ठेवता आला नाही. हवेत खेळला होता. लो कॅच होता परंतु फिल्डरचं कौतुक करावं लागेल. कव्हर पॉइंटला दीपेशनं खूप चांगला झेल स्वीकारलाय आणि आता अतिशय दयनीय अवस्था, बिकट अवस्था प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये वीरेन स्पोर्ट्स यवई संघाची. धावसंख्या 6/14. आणि हनुमानजी तरे साहेबांना सुद्धा विश्वास नसेल की अशी परिस्थिती आमची पहिल्या सामन्यामध्ये असेल. सध्या दगा आउट तुम्ही पाहू शकाल. चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे परंतु मनामध्ये थोडीफार खंत असेल. परंतु असं नाही आहे. क्रिकेटचे फार मोठे ते चाहते आहेत आणि आपल्या विभागामध्ये जेव्हा लीग मॅचेस होतात त्या लीग मॅचेसमध्ये तुम्हाला हनुमानजी तरे साहेबांचा संघ पाहायला मिळतो. आणि पाहू शकाल आज भरपूर संख्येने मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. नितीनजी पाटील साहेबांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. हो जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला अगदी स्टॅक कव्हरला सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट झाली गेली आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी यशस्वीरित्या मात्र इथे पूर्ण केल्या गेल्या. खऱ्या अर्थाने सामन्याचा आपण जर विचार केला तर बीबी स्पोर्ट इताडे संघामध्ये विनीत धुमाल खेळतो आणि टीम वीरेन स्पोर्ट यवई संघाचा विचार केला तर करण पाटील खेळतो आणि त्यांच्यासाठी कुलमॅन अक्षय पाटील यांच्याकडे शुभेच्छा येत असताना सरमाडी भगवानजी पाटील यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. संजयजी बजागे यांना तुम्ही पाहू शकाल. सुधीरजी पाटील आणि राकेशजी दिघाडकर हे सुद्धा आता मात्र जॉईन होत आहेत. त्यांचा संघ तुम्हाला उद्याच्या आय थिंक ग्रुप सी मध्ये संघ हे मध्ये पाहायला आपल्याला 8-11 किरवली. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि सन्माननीय दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय खानपेचे समाजसेवक पाहायला मिळत आहेत. परंतु या ठिकाणी षटक क्रमांक 30 मात्र इथे संपन्न झालाय. वा आज खऱ्या अर्थानं व्यासपीठ अगदी फुलांसारखं अगदी फुलून गेलंय. मान्यवरची मानवी आली. सर्वांचं आमने लोणार प्रीमियर लीग मध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या 6/17. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि सर्वच्या सर्व षटकं खेळणं आता प्राथमिकता असणार आहे फलंदाजांची कारण 6 फलंदाज फार लवकर त्यांनी गमावलेले आहेत. व्यासपीठाचं दृश्य आपल्या स्क्रीनवर आहे. दोन्ही संघांचे संघ मालक क्रिकेटचे चांगले जाणकार आहेत. हनुमानजी तरे तसेच भगवान पाटील साहेब, संजय शेठ बजागे त्यांना देखील आपण पाहू शकता. मनसेचं एक खंबीर नेतृत्व आपल्या विभागातील. यस तालुका सचिव आहेत. चला आता मात्र 3 षटकांसाठी या ठिकाणी 21 मिनिटं आपण खर्च केलेले आहेत. याचा सुद्धा मात्र आपण या ठिकाणी याची नोंद घ्यायची आहे बीबी स्पोर्ट इताडे संघ. कारण जर जास्त तुम्ही वेळ खर्च केला 5 षटकांसाठी तर मात्र 2 फिल्डर तुमच्या अतिरिक्त तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवावं लागतील. SK एंटरटेनमेंट या वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतो आणि त्यांच्याच माध्यमातून पाहू शकाल या ठिकाणी
व्यासपीठावरील हे दृश्य आज आपण इथे अनुभवतोय. आपली लोणार परिसराचा हा उत्सव, आपली लोणारकरांचा वर्ल्ड कप सध्या आपण या ठिकाणी अनुभवतोय. आणि चौथ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज दैवत वेलेकर, ज्या दैवतनं पहिल्या स्पेलमध्ये पाहिल्या तर धाबा खर्च केले होते. 9 विकेट्स लेस तो राहिला, परंतु इथे त्याच्या अगेन्स्ट आता मात्र घाटाल आता मात्र चांगल्या प्रमाणे खेळ साकारणार का? विकेट करायचा होता, बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. अमोलच्या बॅटमधून हा फटका. सिंगल फक्त मिळणार आहे. डीपमध्ये फिल्डर उपस्थित. नॉन पॉवर प्ले ओव्हरचा खेळ चालू असताना पॉवर प्ले तो तर पूर्णपणे पुअर प्लेअर राहिला. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 फलंदाज बाद झाले होते. त्यातले त्यात दुसरं षटक जे होतं ते चांगलं राहिलं होतं बॅटिंग करणाऱ्या विरेन स्पोर्ट्स यवई संघासाठी, कारण 9 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये आला हर्षद वेळेकर आणि त्याने 3 गडी बाद केले. पहिल्या ओव्हरमध्ये जयेश शेलारनं 3 गडी बाद केले होते. हे चौथं षटक सुरू झालंय. 18 धावा फलकावर मनोज घाटाल पुढचा बॉल सामना करतोय. आणि आता मात्र कडक शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लाजवाब फटका, बॉल सीमा पार. बघायचंय चौकार की षटकार, आणि हा षटकार. आणि त्या मात्र घाटालने सांगितले की भरपूर दिवस नोटबंदी होती, परंतु आता रणबंदी मात्र चालणार नाहीये. आता मात्र खऱ्या अर्थाने धावांचा वेग वाढवावा लागेल आणि तो प्रयत्न केला. वाह, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आणि फ्लॅट सिक्सर अगदी लॉंग ऑन द सीमारेषा मात्र त्या ठिकाणी क्लिअर केली आणि दैवतच्या अगेन्स्ट येणारा हा पहिला सिक्सर. खूप चांगला फटका. स्ट्रेटिश लॉंगॉनला हा बॉल टोलावला होता. लॉंगॉनला फिल्डर आहे, मात्र थोडासा वाईड उभा केलेला आहे. लॉंग ऑफला देखील एक फिल्डर होता. आता मात्र स्ट्रेटिश लॉंगॉनला तिथे फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल केला जात आहे. चला, जास्त वेळ घेता येणार नाहीये. टीम बीबी स्पोर्ट्स इताडे. पुढचा बॉल. हो, इकडे मात्र बॅटच्या आतलीकडे आपण पाहतोय चेंडू चालला की संत गतीने स्क्वेअरलेचा क्षेत्ररक्षक वेगाने आला. दुहेरीचा प्रयत्न होतोय. वा, हरणाचा वेग आणि चित्त्याची सप्लाय आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. खऱ्या अर्थाने बीबी स्पोर्ट इताडे संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि या संघाला इताडे गावचे समाजसेवक देविदासजी पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद देविदासजी पाटील, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे जात असताना 26 लॉस ऑफ 5 विकेट्स. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय मनोज घाटालच्या माध्यमातून. आणि मनोजचा झेल ड्रॉप झाला होता सुरुवातीलाच. तो आता थोडासा कुठेतरी महागडा पडताना दिसतोय बीबी स्पोर्ट्स इताडे टीमसाठी. धावसंख्या 6 बाद 26. अजूनही आपण बघतोय की 15 चेंडूंचा तब्बल खेळ बाकी आहे. चेंज ऑफ पेस, परंतु दिशा भरकटली गेली. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर टाकलाय वाईड. म्हणजे अजूनही मात्र इथून तुम्ही 50-55 पर्यंत पोहोचू शकता. आणि हे जेव्हा शक्य होईल, जोपर्यंत मनोज घाटाल खेळपट्टीवरती जास्त वेळ काढेल, खऱ्या अर्थानं त्या अशा पल्लवीत राहणार आहेत विरेन स्पोर्ट यवई संघाच्या. 27 धावा झालेल्या आहेत. अजूनही 15 चेंडूचा केलेलं शिल्लक. 6 बॉल्स मध्ये 11 बनवल्यात आतापर्यंत मनोजनं. हो, यावेळेला डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा बॉल, हा देखील वाईड असणार आहे. यस, या अगोदर उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर टाकला होता. आता डाव्या यष्टीच्या बाहेर थोडंसं प्रेशर गोलंदाजावर आलेलं दिसतंय. एक षटकार आला, त्याच्यानंतर दुहेरी धाव देखील आली होती. आणि ही ओपनिंग सेरेमनी आपण पाहिली. या स्पर्धेची उद्घाटन आदरणीय दयानिधी दादा चोरगे साहेबांच्या उपस्थितीने आपण आमले लोणार प्रीमियर लीग सीझन 3 हा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा आपल्या समोर पार पाडला जात आहे. आदरणीय दयानंद चोरगे साहेबांची अतिशय महत्वाची उपस्थिती या उद्घाटना प्रसंगी आणि त्यांच्या समवेत असलेल्या सर्व त्यांच्या सहकार्यांना मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. ओहो, अगदी या फ्लॅट देण्याचा प्रयत्न, परंतु गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि त्याच गतीमध्ये या फलंदाज या ठिकाणी मनोज घाटाल बीट झालाय. हा बाटेल पाण्यासारखा आहे जे. हो, दोन्ही जबरदस्त खेळाडू आहेत. दोन्ही चांगले अष्टपैलू खेळाडू. दोघांकडे चांगला अनुभव आहे. दैवत वेळेकर आणि मनोज घाटाळ दोघांच्या दरम्यान आता युद्ध रंगलंय या 4थ्या ओव्हरमध्ये. पण आतापर्यंत हे षटक थोडंसं खर्चिक राहिलंय. तब्बल 11 धावा दैवतनं खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये देखील त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत विकेट त्याला मिळालेली नाही. आणि यानंतर 40 प्लेचा सामना आहे. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. ओ फुलटॉस, ट्रक साऊंड आणि चेंडू चाललाय मिड विकेटच्या पलीकडे अगदी कल्याण हायवेला सलामी देणारा सिक्सर. खराब बॉल होता, परंतु तेवढाच दर्जेदार हा फटका.
स्विंग करत असताना ऑन साईडला प्रचंड ताकद झोकली होती या फटक्यामध्ये आणि बॅटच्या मधोमध घेत असताना बॉलला उडवलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हे षटकातील हा दुसरा षटकार. आता मात्र मोमेंटम चेंज होताना दिसतोय आणि ही दृश्य आपण काल बघितली होती ओपनिंग सेरेमनीच्या दरम्यान. काय लाजवाब तो फायर शो होता. सौमिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून सौजन्य अनंता केणे यांचं आपल्याला त्यासाठी लाभलं, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. आणि आता धावांचा वेग वाढतोय. धावसंख्या 6/34. हो, आणि या षटकांतर जे असं वाटतं की बॉलिंग क्रमांकामध्ये आता मात्र प्रश्न निर्माण होणार आहेत, त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करूया. या चेंडूनंतर दैवत पुन्हा मार्गस्थ झालाय. हो, इथे मात्र यॉर्करचा प्रयत्न होता, वापसी करण्याचा प्रयत्न केला, बॅटची पुन्हा आतली कडा लागली. सिंगल रस मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली आणि तदनंतर मात्र रॉंग ऑन फेकी. प्रेशर आहे असंच म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे घाटाला सध्या बॅटिंग केलेलं आहे जबरदस्त, मात्र आता तो लयमध्ये आलाय. चर्चा अशी होती की अजय या पहिल्या षटकामध्ये जयेश शिलानं पॉवर प्लेमध्ये 3 विकेट्स प्राप्त केल्या होत्या, फक्त 3 रन्स त्याने दिल्या होत्या. तदनंतर आपण हर्षद वेलेकरचा स्पेल पाहिलं, त्यांनी 3 विकेट्स प्राप्त केल्या होत्या, धाबा खर्च केल्या होत्या 5, परंतु दुसरा स्पेल दैवतनं हाताळलाय. याबद्दल खऱ्या अर्थानं तुझं मत काय आहे? मी देखील तेच म्हणेन की ही रणनीती थोडीशी चुकीची राहिली बीबी स्पोर्ट्स इताडे संघाची, कारण ऑप्शन्स तुमच्याकडे चांगले होते. 2 गोलंदाज ज्यांनी एका ओव्हरमध्ये 3-3 विकेट्स घेतलेल्या आहेत, त्यांच्याकडून तुम्ही हे षटक किंवा याच्यानंतरचं देखील दुसरं षटक त्यांच्याकडून टाकून घेतलं असतं, पण दैवतला 2 षटकं देण्यात आली. 4 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 6/36. तर ही रणनीती कुठेतरी चुकीची राहिली आहे. हो, आणि आज दिनेशजी पाटील जे चिंचोलीचे युवा उद्योजक आहेत त्यांना सुद्धा तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. आज भरपूर मान्यवर मंडळी सध्या आपण पाहतोय. 4 ओव्हरचा खेळ संपन्न आणि 36ला 6 गडी सध्या आपण या ठिकाणी पाहू शकाल. अमोल केनेच्या बॅटमधून तब्बल 4 धावा आणि मनोज घाटा चांगला खेळतोय. सुरुवातीला संयम त्यांनी बाळगला, परंतु आता त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. 9 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून निघाला 19 आणि त्या मात्र 5व्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय गोलंदाज. योगेश आय थिंक डाकीला आपण पाहतोय, मॅन फ्रॉम नांदकर. बीबी स्पोर्ट्स इताडे संघ आपण लक्षात घ्या, 5 मिनिटांमध्ये हे षटक जर तुम्ही कंप्लीट केलं नाहीत तर 2 फिल्डर तुमच्या सर्कलच्या आतमध्ये असतील एक्स्ट्रा. फार अधिकचा वेळ आपण खर्च करत आहात. योगेश डाकी यंग टॅलेंट नांदकरकरांचा आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं चांगला टॅलेंट त्याच्याकडे आहे. या सत्रामध्ये सुद्धा मात्र अनेक स्पर्धेमध्ये चांगल्या प्रमाणात तो एकविरा स्पोर्ट नांदकर संघासाठी त्याचा खेळ राहिलाय. परंतु इकडे मात्र बॅटची रेडिंग, चेंडू हवेत आणि चेंडू सरळ चाललाय इष्टांच्या पाठीमागे. सिंगल धाव मात्र कंप्लीट केली गेली आणि पुन्हा आता मनोज घाटाल ऑन स्ट्राईक मध्ये पाहायला मिळतोय. अजय लक्ष आता मात्र खऱ्या अर्थ 50-55 कडे मात्र वाटचाल करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. एक चांगला मोमेंटम शिफ्ट झालाय आता मात्र येवई संघाच्या बाजूनं. आणि लक्षात असू द्या, मागच्या मॅचमध्ये फक्त 48 बनवल्या होत्या प्रथम बॅटिंग करत असताना NK स्पोर्ट्स खांडवळ संघानं, तरी देखील त्यांनी तो सामना जिंकला होता. त्याच्यामुळे 50-55 धावा देखील एक चांगली धावसंख्या ठरू शकते. पुढचा बॉल, ओ फार दुरून बॅट फिरवली होती. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये, डॉट बॉल. चांगला चेंडू होता, थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न मनोजने केला, परंतु फार मोठा गॅप तिथे आपण पाहिला आणि या सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. धावसंख्या स्थिर 37, 37 धावा आता परत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अगदी 14 धावांवर 6 गडी बाद झाले होते. त्याच्यानंतर ही एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते आणि मनोजचा रोल त्यामध्ये फार महत्वाचा राहिलाय. चांगला बॉल, येथे धावचीची संधी आहे, एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात विकेट कीपरनं. अपील जोरदार आहे, पण बघायचंय तिसऱ्या पंचांची मदत येथे घेतली जाईल का. यस, टीव्ही पंचांची मदत घेण्यात आली आहे. हो, कुठल्याही संघावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाहीये याची सुद्धा मात्र आमचे पंच काळजी घेत आहेत. पाहू शकाल या ठिकाणी अगदी क्लोज निर्णय आणि बॅटर सेफ आहे. कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी कठीण प्रसंग नाही येणार येवई संघावरती, कारण भरपूर उशीर झाला होता. ज्यावेळी चेंडू एस्टरवरती लागलाय त्यावेळी बॅटर पूर्णपणे कॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला होता आणि इथे मात्र आता मात्र हनुमानजी तरी थोडेसे रिलॅक्स मूडमध्ये पाहायला मिळत आहेत. काय त्याची ती हेअरस्टाईल आहे, अगदी युवकांना लाजवणारी हेअरस्टाईल. ओ, खेचून मारलाय, प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळतोय आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या पलीकडे हर्षद वेलेकरला टाटा बाय बाय करून चाललाय. डगआउट मध्ये स्वर्गीय मोतीराम बालू स्वर्ग प्रेक्षक स्टँडकडे 6 धावांचा षटकार.
मोमेंटम आता पूर्णपणे शिफ्ट झालेला आहे या मॅच मध्ये. सुरुवातीला 14ला 6 गडी होते बाद, आता 44ला 6 गडी बाद आहेत. काय फटका खेळलाय, शॉर्ट बॉल होता, उजवेष्टीच्या बराच बाहेर होता, परंतु तिकडनं खेचला फलंदाज अमोलनं. फिल्डरने प्रयत्न पुरेपूर केले, मात्र त्याच्या आवाक्याबाहेर होता. हा बॉल फुलर लेनचा आहे, परंतु लाईन खराब, ऑफस्टिकच्या भरपूर जास्त बाहेर, वाईड. आणि चला आता यवई संघासाठी सुवर्ण संधी असेल. इथून आता मात्र जेवढे षटकार येणार त्या प्रत्येक षटकारासाठी संघाचे या पुरस्कर्ते हनुमान शेट्टरे याच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500ची कडक नोट दिली जाणार आहे. म्हणजे आज रात्रभर ATM ऑन राहणार आहे. यानंतर पोटीप्लाचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही या संघाचे संघनायक रेडी राहायचे. आपण जय मल्हार देवरुंगपाड आणि त्यांच्या एक संघ असेल विजय स्पोर्ट लोणार अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. योगेश पुन्हा मार्गस्थ होत असताना हो फटका तर खूपच छान सजवला, परंतु मिडविकेटला करण पाटील आहेत संघाचे संघनायक. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल रस तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि या सिंगल धावेने संघाची धावसंख्या पुढे जात असताना 46 लॉस ऑफ 6 विकेट्स. तब्बल 32 धावांची पार्टनरशिप 7व्या विकेटसाठी अमोल आणि मनोजच्या दरम्यान. डाव फक्त सावरला नाही तर काउंटर अटॅक देखील दोघांनी केलंय, प्रतिहल्ला चढवलाय. हो आणखी एक जबरदस्त फटका हुक केलाय आणि बॉल साठी बाउंड्री लाईनच्या बाहेरचं तिकीट बुक केलाय, सिक्सर. जी हाँ, मैं हूं खलनायक. ऑप्शन सेरेमनीमध्ये पाहिलं तर घाटाळवरती जी बोली लावली हनुमानजी तरे साहेबांनी आणि या दरम्यान इथे पाहू शकाल मानिवलीचे माजी सरपंच सन्माननीय जगदीश शेठ धुमाळ साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत त्यांचे मित्र सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि आता मात्र आमच्या सोबतीला RD साहेब सुद्धा जॉईन होत आहेत. कालच KPL त्यांनी मात्र संपन्न केली आणि आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी 5 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती 52 धाबा. आणि आता मात्र पंचांना विनंती असेल की एक फिल्डर तुम्हाला आता आतमध्ये घ्यायचा आहे, कारण 5 षटकासाठी तब्बल 28 मिनिटं मात्र या ठिकाणी घेतलेले आहेत. कारण ड्रिंक्स ब्रेक त्याचप्रमाणे आपण पाहतो की सर्व काटोकाट करून आता मात्र प्रॉपर तुम्हाला टायमिंग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. नियम फार कडक आहेत. 28 मिनिटं घेतलेले आहेत, त्याच्यामुळे एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असेल. 30 मिनिटं किंवा त्यापेक्षा अधिकचा वेळ जर घेतला पहिल्या 5 ओव्हरसाठी तर मात्र 2 एक्स्ट्रा खेळाडू तुमच्या सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये असतील. आणि चला लगेच पुढच्या ओव्हरला सुरुवात करायची आहे. सध्या पाहू शकाल या ठिकाणी ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे मानिवली गावचे माजी सरपंच जगदीश शेठ धुमाळ साहेबांचे इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आणि अन्य मान्यवर सुधीरजी पाटील यांना तुम्ही पाहू शकाल, संजयजी भजागे, स्कोर 52 रन 6 विकेटों के नुकसान पर अंतिम 6 गेंदे पारी में शेष है. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए इस आखिरी ओवर में हो कडक शॉट, फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. अमोल केनेच्या बाटमधून निघणारा हा सिक्सर. आणि या ठिकाणी आपण पाहिले तर बॅक टू बॅक 2 षटकार जर इकडे आले तर मात्र खांडपे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय गणेशजी तारे साहेबांच्या माध्यमातून 999 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे वीरेंद्र यवई संघाच्या खिलाडूंसाठी. अब गेंदबाजी में भी गलतियां हो रही है. आविष्कार है गेंदबाज. पहली गेंद फुल टॉस, पिछले ओवर में 2 शॉर्ट ऑफ लेंथ गेंदें हमने देखी थी, वो ओवर भी काफी महंगा रहा था. इस बार हेलीकॉप्टर उड़ाया है स्ट्रेट डाउन द ग्राउंड, फील्डर जज करते हुए, लेकिन कोई चांस नहीं. एक और सिक्सर. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी पलटवार केला वीरेन स्पोर्ट यवई संघानं. अमोल केणे हा भावालेकरांचा ब्रँड आणि आता मात्र तो ब्रँड या ठिकाणी स्वतः तयार करत असताना पिसेकरांचा आविष्कार आणि त्याच्यावरती टाकला बहिष्कार. फलंदाजाने बॅक टू बॅक 2 सिक्सर. आणि खांडपे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय गणेशजी तारे साहेबांच्या माध्यमातून 999 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. चेंडूची पूर्तता करा. चल आलाय चेंडू, आलाय. लगेच सामना सुरू करायचा आहे. 64 धाबा फलकावरती. आणि अजय चर्चा अशी होती की 50 धाबा पूर्ण होतील की नाही. आता मात्र मला असा प्रश्न पडला की 75. बिल्कुल 75 तक जा सकते हैं, उससे भी ज्यादा बन सकते हैं. इसी तरह से बल्लेबाजी जारी रही तो 50 रनों की पार्टनरशिप पूरी हो चुकी है. 14 पर 6 विकेट गिरे थे, तब
एक समय के लिए लग रहा था कि पूरे ओवर्स खेल पाएंगे या नहीं, लेकिन क्या बैटिंग की है दोनों ने, अंडर प्रेशर लाजवाब बैटिंग। फिर से हेलीकॉप्टर उड़ाया, इस बार क्या जाएगी मैदान के बाहर, डीप मिड विकेट के ऊपर से लगातार तीसरा सिक्सर। अमोल केने ऑन फायर। तर गावची देखणी टकू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू तर गावची वेल बदलायला वेळ लागत नाही आणि ती वेल बदलली यवईकरांची आणि पहिली सिक्सर हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपल्या नावावरती कोरत असताना अमोल केणे हा सर्वात चांगला देखना फटका। एक से बढ़कर एक शॉट्स खेले उन्होंने। पहली गेंद जरूर फुल टॉस थी, वो कमजोर थी, लेकिन उसके बाद दो अच्छी गेंदों पर भी उन्होंने हेलीकॉप्टर उड़ाया है। पहले सामने की दिशा में, अब की बार डीप मिड विकेट को क्लियर करते हुए लगातार 3 गेंदों पर 3 सिक्सर्स। गेंदबाज दबाव में, वापसी करनी होगी आविष्कार को। ओ अच्छी गेंद है, इस बार पीछे जा रही है, खराब फील्डिंग। शॉर्ट थर्ड मैन की दिशा में गेंद लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन की तरफ जा रही है। दूसरे फील्डर पहुंचे जरूर है वहां पर। 2 रन पूरे, तीसरे का प्रयास, विकेट कीपर का सटीक निशाना। और अब ऑन फील्ड अंपायर चले तीसरे अंपायर के पास। 22 का इशारा अंपायर द्वारा। देखना है तीसरा रन कंप्लीट हुआ है या नहीं। मनोज घाटाल डेंजर एंड पर। अद्भुत बल्लेबाजी रही है अमोल के ने। 30 पर बैटिंग करते हुए सिर्फ 10 गेंदों का सामना किया है और 12 गेंदों में 26 पर मनोज घाटाल। लेकिन अभी देखना है मनोज वहां पर रुकेंगे या फिर उनको जाना पड़ेगा पेविलियन में। हो, निर्णय ते मात्र या ठिकाणी पाहिलं तर थोडंसं पेंडिंग आहे, परंतु आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत। हनुमानजी तरे साहेबांनी 3 सिक्सेससाठी पारितोषिक लावलं होतं, परंतु आता 2 चेंडू आहेत आणि जर 2 चेंडूमध्ये 2 षटकार जरी आले बॅक टू बॅक तर 3,333चं पारितोषिक मात्र त्यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। चला 40+ दोन्ही संघनायक लोणाड आणि देवरुंगपाडा, जय मल्हार देवरुंगपाडा आणि विजय स्पोर्ट लोणाड या 2 संघादरम्यान पुढचा सामना असेल। आणि पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण त्या दोन्ही संघादरम्यान टॉस करतोय। वाह, काय क्लोज पिक्चर आपण पाहतोय SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती। इट्स नॉट आउट, बॅटर सेफ आणि फलक्यावरती एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 73 धावा। 18 रन आ चुके हैं 4 गेंदों पर। हालांकि पिछली गेंद काफी अच्छी थी, लेकिन वहां पर विकेट कीपर और उसके बाद फील्डर गेंद को रोक नहीं पाए थे, जिसका फायदा उठाते हुए 3 रन 22 के रूप में दौड़कर पूरे किए हैं। अगली गेंदबाजी से राउंड द विकेट। इस बार लॉफ्ट करना चाहते थे, स्लॉक स्वीप की कोशिश, बीट हुए। विकेट कीपर क्या कर रहे हैं, इस बार भी कोई रन नहीं बनना चाहिए था, लेकिन यहां पर भी 1 रन। आणि अजय या स्पर्धेमध्ये अजून एक नाविन्य आपण पाहतोय की एक प्रेक्षणीय सामना सुद्धा आपण पाहणार आहोत। फायनल डे मध्ये तो सामना रंगणार आहे। आंबली लोणाड विभागातील एक संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि राजनोली या विभागातील संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल। शेवट गोड केलाय बॅटर अमोल केनेनं। वाह, आज अमोलनं सांगितलं की मला फक्त मारामारी जमते आणि गोलंदाजाला त्याने खास करून चोपताच ठेवलाय। 6 षटकांचा खेळ संपन्न, 80 धावा फलकावरती। आय थिंक या स्पर्धेतील सर्वोत्तम सर्वात मोठी धावसंख्या मात्र या ठिकाणी उभारलेली आहे बीबी स्पोर्ट इताडे संघाच्या विरोधात आणि 81 धावांचं लक्ष्य समोर असेल। त्या धाबांचा आता मात्र पाठलाग या ठिकाणी कशा प्रमाणे केला जाईल तोपर्यंत आपण जाऊया 40+ सामन्याच्या नाणेफेकीकडे। आणि नाणेफेकी संपन्न झाल्यानंतर जे अनेक संख्येने मान्यवर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत त्यांचा आपण या ठिकाणी स्वागत सन्मान इथे करणार आहोत। प्रथम आपण टॉस करू आणि त्याच्यानंतर व्यासपीठाकडे सुद्धा लक्ष वेधणार आहोत। आपल्यामध्ये पाहू शकाल या ठिकाणी मानवलीचे माजी सरपंच सन्माननीय सुभाष जगदीशजी धुमाल साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि मी त्यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। चला 40+ दोन्ही कॅप्टन विजय स्पोर्ट लोणाड आणि जय मल्हार देवरुंगपाडा अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे। चला लोणाडचे कॅप्टन आलेले आहेत देवरुंगपाडा संजयजी गोडे। चला कुठल्या प्रकारचा आता वेल घेऊ नका।
दोघांना प्रथम आपण टॉस दाखवूया. एका बाजूला पाहू शकेल आमने लोणार प्रीमियर लीगचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला 7 स्टार कमिटी आहे. 4 ओव्हरची मॅच दोघांच्या माहितीसाठी. कॉल कोण देणार? चला, लोणारचे कॅप्टन कॉल देत आहेत. 7 स्टारची मागणी, परंतु आमने लोणार प्रीमियर लीगचा लोगो आला. टॉस जिंकला या ठिकाणी जय मल्हार देवरुपाडा संघानं. धुमाल साहेब, विनंती असेल की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. टॉस आपण जिंकलेला आहे. प्रथम काय करणार? फील्ड. या स्पर्धेमध्ये आज 40+ जे खेळाडू त्यांना मात्र खेळण्याची संधी दिलेली आहे. त्याबद्दल कमिटीचे तुम्ही आभार कशाप्रमाणे इथे व्यक्त करणार? विषय असा आहे सर की गेल्या वर्षी पण 40+चा एक प्लेयर घेतला होता. प्रत्येक टीमने एक प्लेयर घेतला होता. प्लेयर घेतल्यानंतर त्या प्लेयरला कधी 12वा बसवला, कधी घेतलाच नाही, असा विषय झाला. आणि ॲक्च्युली टीम आता ही जनरल पोरं खेळतात, तर त्यांना समजायला पाहिजे का 40+नी तुम्हाला शिकवले तेव्हा तुम्ही इथपर्यंत आलेत. तुम्ही याला त्यांना इज्जत देणं भाग आहे ना, असं माझं म्हणणं आहे. मग आज डायरेक्टली 40+चे संघच या स्पर्धेमध्ये खेळतात, त्याबद्दल काय सांगू शकाल? त्याबद्दल मी 7 स्टारचा खूप आभारी आहे का त्यांनी हा विचार केला 40+चा. माझं म्हणणं असं आहे की पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं करावा. हो, निश्चितपणे करतील. टॉस जिंकला काय करणार? आम्ही फील्ड घेणार. चला, विजयासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. माझ्या सोबतीला दिलीपजी जाधव आहेत. तुमच्या वाट्याला बॅटिंग आलेलं आहे. संतुष्टात की हे तुमच्या मनाच्या विरोधात झालेलं आहे? विरोधात झालेला आहे, परंतु निश्चित स्वरूपात बॅटिंग करावी लागेल. 4 ओव्हरमध्ये किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आपलं मत काय स्पर्धेबद्दल? ज्याप्रमाणे 7 स्टार कमिटीनं या स्पर्धेसाठी जी मेहनत केलेली आहे, त्या 7 स्टार कमिटीबद्दल काय सांगणार? खऱ्या अर्थाने जुना क्रिकेट त्यांनी जगवलेला आहे, जिवंत ठेवलेला आहे आणि जुन्या खेळाडूंना निश्चित स्वरूपामध्ये त्यांनी संधी दिलेली आहे. सीझन 3मध्ये, सीझन 1-2मध्ये तशी संधी दिली नव्हती, परंतु खऱ्या अर्थाने हा क्रिकेटचा विजय आहे. जुन्या क्रिकेटचा विजय त्यांनी करून दाखवलेला आहे. क्रिकेट जिवंत ठेवलेला आहे. मी त्याला धन्यवाद देतो. मग आपण ही स्पर्धा एन्जॉयमेंट करणार? यस, अवश्य. चला, दोन्ही संघांसाठी ऑल दी बेस्ट. चांगला क्रिकेट तुमच्याकडून आम्हाला पाहायला मिळेल याच आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि जाऊया आता मात्र आपण स्वागत कक्षाकडे. चला, मी विनंती करतो 7 स्टार कमिटीला की आपण अनंताजी केणे व्यासपीठाकडे यायचं आहे, कारण आपण जे मान्यवर मंडळी आहेत त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. भरपूर सगळे मान्यवर आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आपल्यामध्ये उपस्थित आपण पाहू शकाल वीरेन स्पोर्ट यवई संघाचे पुरस्कर्ते आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक पर्वामध्ये त्यांचा संघ आपण या लीग स्पर्धेमध्ये पाहत असतो. आणि भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार, मी नेहमीच उल्लेख करतोय की कार्यकर्ता कसा असावा, तर हनुमानजी तरे साहेबांसारखा असावा. विनंती करतोय की आपण या स्वागत कक्षामध्ये आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून 7 स्टार कमिटीच्या वतीनं आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. पहिल्या पर्वामध्ये वीरेन स्पोर्ट यवई संघाने स्पर्धा जिंकली आणि तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा मात्र त्यांची चांगली सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि त्यांना आपण 7 स्टारच्या वतीनं त्यांचा हा शाही सन्मान इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत. लखनजी पाटील, संस्थापक अध्यक्ष अनंताजी केने आणि बालरामजी मेहर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत. त्यानंतर खानपे ग्रामपंचायतीचे सरपंच नितेश शेठ पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपणही पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. खऱ्या अर्थानं कालच खानपे गावाची प्रीमियर लीग संपन्न झाली आणि त्या प्रीमियर लीगमध्ये सुद्धा नितेशजी पाटील साहेबांचं चांगलं योगदान आम्ही पाहिलं. आणि आज आमने लोणार प्रीमियर लीगमध्ये त्यांची उपस्थिती आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. चला, जय तुळशी आपण घाई करायची आहे, जास्त वेळ आपणही घेऊ नका, कारण दुसऱ्या टीमला सुद्धा मात्र इथे सुरुवात होणार आहे. इम्पॅक्ट प्लेअर जो आहे, कोणता खेळाडू खेळेल आणि कोणाच्या जागेवर असेल ते प्रथमतः पोहोचवायचं या ठिकाणी. धन्यवाद नितेशजी पाटील. त्यानंतर कशिलीचे गावचे समाजसेवक मुकेशजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण व्यासपीठावरून आता मात्र स्वागत कक्षामध्ये या. आपला सन्मान इथे केला जाणार आहे. कशिली गावचे उद्योजक मुकेशजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय.
क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बाउंड्री बॉयच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळते. 81चं लक्ष आणि सुशांतच्या जागेवरती नागेश असं इम्पॅक्ट प्लेअर आपल्याला खेळताना दिसेल विरेन स्पोर्ट एवई टीमच्या माध्यमातून. आणि इथे काही सन्मान होत आहेत. पुढचा सन्मान आंतरराष्ट्रीय बजरंग दल राष्ट्रीय अध्यक्ष दिनेशजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की साहेब आपणही पुढे या. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाणार आहे. 7 स्टार ग्रुपच्या वतीनं सन्मान आपण पाहता मित्रांनो. होमसाई आमनी लोणार क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 7 स्टार प्रेझेंट ही स्पर्धा आणि आपल्यामध्ये पाहू शकाल आंतरराष्ट्रीय बजरंग दल राष्ट्रीय अध्यक्ष दिनेशजी पाटील यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत. त्यानंतर सत्यविजय बजागे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल की आपणही या. आपला सन्मान इथे केला जाणार आहे. समीर अधूनमधून अपडेट हो देत हो राहा. हो हो ओव्हर दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॉल पॉइंटला निघालाय. भरपूर वेग धारण केलाय चेंडूनं. कॅप्टन कमलेश शेअर तिसरा धावेचा प्रयत्न केला जाईल आणि हो धावपाची देखील संधी होती. 3 धावा त्या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 9. भरपूर मोठं लक्ष सेट करण्यात आलं आणि काय बॅटिंग पाहायला मिळाली आज अमोल केनेची. विध्वंसक रूप लास्ट ओव्हरमध्ये 4 सिक्सर त्याच्या बॅटमधून आले. त्यानंतर आपण पाहू शकला या ठिकाणी मानिवली गावचे विद्यमान सरपंच आज पाहू शकला या ठिकाणी सन्माननीय जगदीशजी धुमाल साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती असेल की आपणही साहेब पुढे या. आमचे कैलाजी पाटील साहेब आमचे स्टारचे लाडके सासरे बुवा आहेत आणि त्यांचा आपण हा सन्मान सासरे बुवांना सुद्धा मात्र अभिमान असेल की आज आपल्या लाडक्या जावाईंनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी चांगली मेहनत केलेली आहे. आणि चला सासरे बुवांचा सन्मान आपण जावाईंच्या शुभ हस्ते करूया. आणि एक्सलंट टेकन. दोघांमध्ये असंच प्रेम वर्षानुवर्षे राहील यासह तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतोय. जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडल्या डीपमध्ये. मिड विकेटचा फिल्डर रोहित आय थिंक त्या ठिकाणी उपस्थित होता. रोहित तेलिवरे आणि मनोज घाटालला मिळाली आहे सफलता. याच विरेन स्पोर्ट एवईनं ALPLचं पहिलं पर्व जिंकलं होतं आणि जरूर हनुमानजी तरे यांचा तो सेलिब्रेशन आजही डोळ्यांसमोर आहे. याच क्रीडांगणावरती विजयाचा झेंडा गाडला होता बीबी स्पोर्ट संघाला परास्त करत असताना आणि तेच 2 संघ आता एकमेकांच्या समोर आहेत. सन्माननीय गिरीशजी पाटील यांना विनंती करतो की आपणही पुढे या. आपला सन्मान इथे केला जाणार आहे. सन्माननीय गिरीशजी पाटील यांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करतोय. पुढचा सन्मान सन्माननीय गणेशजी तारे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खांडपेगावचे उद्योजक आणि त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. घाटाल ओहो यावेळेला चांगला फटका. सुरेख फटका पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लासिकल चौकार. त्यानंतर चिंचोली गावचे युवा उद्योजक दिनेशजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. चला या आपला सन्मान इथे केला जाणार आहे. दिनेश पाटील यांना सुद्धा आपण इथे सन्मानित करूया. त्यानंतर प्रवीणजी पाटोले आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्याला विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान येथे केला जाणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चांगलं प्रत्युत्तर आपण म्हणू शकतो या ठिकाणी. मनोज घाटालच्या विरुद्ध 13 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. राहुलच्या बॅटमधून क्लासिकल कट पाहायला मिळाला. थोडीशी जागा मिळाली होती, वेट मिळाली होती आणि त्याचा फायदा उचलला आहे. खरं म्हणजे पहिल्या डावाचा विचार केला तर सुरुवात थोडीशी नाजूक आपल्याला बघायला मिळाली. विरेन स्पोर्ट एवई संघाची पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 17 धावा होत्या, परंतु त्यानंतर का अटॅक केला आणि 6 विकेट देखील होते. मात्र त्याच्यानंतरची भागीदारी मनोज घाटाल आणि अमोल मध्ये. दिनेशजी पाटील यांना आपण सन्मानित करतो आणि त्यानंतर मिस्टर रॉबर्ट पाटील यांना सुद्धा विनंती असेल की आपणही पुढे या. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्मानित शिवा पांडे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असेल की आपणही या सन्मान घेण्यासाठी. नक्कीच बाळामामांच्या निकटवर्तीय बादशाबाईंचे सुपुत्र रॉबर्ट पाटील यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाणार आहे आणि हनुमानजी तरे यांचे ते लाडके मेहुणे आहेत.
5 ओव्हरमध्ये 68 करायचे आहेत. सेकंड ओव्हर रिव्हर एंड कडनं स्वीप करण्याचा प्रयत्न होता योगेश पाटीलचा, परंतु हा चेंडू सरळ निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. साहिल आलाय गोलंदाजी करण्यासाठी. विशेषतः साहिलला आपण अंतिम ओव्हरमध्ये बघत आलेलो आहोत नांदकर टीम मधून. तदनंतर परेशजी चौधरी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपणही पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. या ठिकाणचे समाजसेवक दीपकजी वेलेकर आज उपस्थित झाले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपणही आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. आणखी एक खेळाडू बाद झाला. योगेश पाटील ची शिकार केलेली आहे. मॅन इन फॉर्म या वर्षामध्ये मेहेर 11 बापगाव संघासाठी भन्नाट फॉर्मात असलेला खेळाडू, परंतु या मॅचमध्ये मोठं योगदान तो देऊ शकलेला नाहीये. साहिलला मिळाली आहे सफलता. आज कांडपे गावातून बरेचसे ग्रामस्थ या ठिकाणी आपण पाहतोय. आदरणीय नितेशजी पाटील नक्कीच भावी सरपंच म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि सध्या तरी त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच देखील आहेत. तदनंतर आपल्यामध्ये पाहू शकले युवा उद्योजक इताडे गावचे सुधीरजी पाटील आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपणही पुढे या. आपला सन्मान इथे केला जाणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ दी मॅचसाठी एनर्जी ड्रिंक स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे. चांगलं योगदान या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून लाभलेलं आहे. त्यांचंही आम्ही विशेष आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी त्यांना सन्मानित करतोय. आणि दरम्यान आपण पाहतोय की मान्यवर पाहुणे या स्पर्धेतून आपली रजा घेत असताना आपला आम्ही पुन्हा एकदा शतशः आभार व्यक्त करतोय की आपण आलात, वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवली. त्याबद्दल ALPL कमिटीच्या वतीनं 7 स्टारच्या वतीनं आपले विशेष आभार. तदनंतर सन्मान्य यशवंत रणवी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण इथे सन्मानित करूया. विनंती असेल यशवंत रणवी की आपण सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. तदनंतर सन्मान्य संदीपजी केणे देवरूंचे 40+ चांगले खेळाडू आहेत. त्यांना आपण इथे सन्मानित करूया. आणि आता मात्र पूर्णपणे फोकस करूया आपण ऑन गोईंग मॅच कडे. कडक फटका सिक्सर. धुमाल आला आणि धुमालच्या बॅटमधून धमाल फटका. सौमिक केबल नेटवर्क डगआउट मध्ये हा भव्य षटकार तुम्हाला बघायला मिळालाय. भरपूर बाहेर होता, ऑप्शनच्या बाहेरून खेचलाय आणि थेट फेकून दिलाय लॉंग ऑनला. 6 धावांसाठी सिक्सर आणि याच फटक्यांची नितांत गरज आहे आणि तो फटका अखेर आपल्याला बघायला मिळाला. चेक समीर, 1 मिनिट तुला मी थांबवतोय. यानंतर जो पुढील सन्मान आपण इथे संपन्न करतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे तालुका सचिव आदरणीय संजय शेठ बजागे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं योगदान सुद्धा लाभलेलं आहे आणि त्यांना आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. आणि हा शाही सन्मान असेल. नेहमीच क्रिकेटसाठी संजयजी बजागे आपल्या विभागामध्ये चांगल्या प्रमाणे योगदान देत असतात आणि आज या सत्रामध्ये भगवानजी पाटील साहेबांच्या अगदी जोडीला अगदी मित्राची जबाबदारी बजावत असताना संघासाठी त्यांचं सुद्धा चांगलं पाठबळ लाभलेलं आहे आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. धन्यवाद संजयजी बजागे साहेब. आपल्याला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विकेट मिळवली आहे. विनीत धुमालनं पहिल्याच बॉलवर षटकार मारला, परंतु त्याला जास्त काळ मैदानामध्ये टिकून राहता आलेलं नाही. याचं कारण साहिलनं त्याची विकेट प्राप्त केलेली आहे. 19 ला आता तिसरा धक्का. पेपरवरती समीकरण थोडंसं कठीणच दिसतंय. येणारे 26 बॉल आणि 62 धावांची आवश्यकता असणार आहे. मोठ्या संख्येने आज मान्यवर पाहुण्यांना देखील आपण बघतोय स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना. वेळात वेळ काढून या स्पर्धेकरिता आपण आलात. पुन्हा एकदा आपला आम्ही आभारी आहोत. आणि प्रत्येक वर्षी आपण बघतोय की भगवानजी पाटील साहेब समालोचकांची देखील चांगलीच खातिरदारी करत असतात. त्यांच्याकडनं कॉम्प्लिमेंटरी आलेले त्यांचे विशेष आभार. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण बघतो की नेहमीच आदरणीय सुजित तात्याशेठ पाटील साहेब असू द्या, ही नावं आवर्जून घेण्यासारखी आहेत. भगवान शेठ पाटील साहेब असू द्या, आपला आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. साहिलनं त्या ठिकाणी विकेट प्राप्त केली आणि आपण पाहतोय आता 19 ला 3 81 धावांचं लक्ष्य, भलं मोठं आव्हान त्या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे. साहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. 2 विकेट त्याला मिळाल्यात. चर्चा आपण त्याच गोलंदाजाविषयी करत होतो की
साहिलचा वापर अनेकदा आपण नांदकर टीम मधून खेळत असताना लास्ट ओव्हर मध्येच बघितलेला आहे, परंतु आज त्याला पॉवर प्ले मध्ये आणलं कॅप्टन कमलेशनं आणि त्याचा फायदा होतोय. 2 विकेट्स देखील त्यांना मिळून दिलेल्या आहेत. चला स्पीड अप करा. 9:39 पहिला बॉल पडलाय. दैवत आला आणि पहिलाच बॉल पुलचा फटका पॉवरफुल आहे आणि बॉलला थेट भिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स गॉन आउट ऑफ द ग्राउंड. भव्य सिक्सर. पत्ता करतो गुल हो हो, तो पत्ता करतो गुल powerful. What a magnificent hit against the turn. Perfect timing. दैवत वेळेकरच्या बॅटमधून वेळेवरती हा फटका आपल्याला बघायला मिळतोय. 25वा स्कोर कार्ड वरती. इताडे गावातूनच हा खेळाडू बिलॉंग करतो आणि मागच्या वर्षी देखील बीबी स्पोर्ट इताडे मधून खेळला, संघाला फायनल पर्यंत पोहोचवलं आणि आजही त्याच्याकडनं ती अपेक्षा असेल भगवानजी पाटील यांना आणि संपूर्ण इताडे समर्थकांना की आजही त्याच्या बॅटमधून तसा डाव यावा. परंतु ही जी लढत आहे ना, सीझन 1 ची फायनल लढत, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हो पुन्हा त्याच दिशेने आणखी एक बॉल हवेत आहे आणि हवेतून निघून जाणार मिड विकेटच्या पलीकडे. आणखी एक सिक्सर. वार आणि पलटवार. कारण आपण जर पाहिले तर पहिल्या इनिंगमध्ये 80 धावा जोडल्या होत्या टीम विरेन स्पोर्ट यवई संघटना आणि आता मात्र बीबी स्पोर्ट इताडेवाली सांगतात तुम्ही 80 मारल्या, आम्ही 81 मारण्यासाठी आलोय. आणि आता मात्र येणाऱ्या 4 षटकामध्ये 50 धाब्यांची गरज. नेट टू नेट फाईट आणि खऱ्या अर्थानं भगवानजी पाटील साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एखाद्या प्रति प्रेम असतोय, परंतु समालोचकांवरती जो प्रेम त्यांचा आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेल पूर्ण नाही. परंतु मी नेहमीच त्यांचा आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं आज कॉमेंट्री पॅनलच्या वतीनं त्यांना सुद्धा आपण देऊया पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपल्या आयुष्य नावानं संघाची त्यांनी बांधणी केली आणि त्यांच्या सोबतीला संजयजी बजागे हे सुद्धा मात्र पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र सामन्याकडे लक्ष वेधलं तर नेट टू नेट फाईट आणि याच अनुषंगानं मात्र अशाच प्रकारचे सामने क्रीडा रसिकांना नेहमीच पाहायला आवडत असतात आणि त्यापैकी हा सामना. 4 ओव्हरमध्ये 50 करायचे आहेत आणि आता ही जी भागीदारी आहे ना, ही फार निर्णायक ठरणार आहे. राहुलच्या बॅटमधून देखील एक चौकार पाहायला मिळाला. दैवतनं देखील आल्या आल्या मोठ्या फटक्यांना आता सुरुवात केलेली आहे. पहिल्या डावाचा विचार केला तर जरूर आपण बघितलं तर दैवतनं पहिलं षटक दैवत महागडं ठरलं. दोन्ही ओव्हरमध्ये त्याच्या रन्स आल्या. फर्स्ट ओव्हर जयेश शेलारची आपल्याला खूप कमालीची बघायला मिळाली होती, परंतु आता मनोज घाटाल घाट घाट का पाणी पी चुके आणि बॉल सरळ निघून जातोय विकेट कीपरकडे. डॉट बॉल. सुरुवात चांगली आहे. हो निर्धावानं सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी पाहू शकाल ओ इन स्विंग आय थिंक कटरचा वापर केला होता. चेंडूवरती फिंगर रोल केला होतो. पडल्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी चेंडू हलकासा मूव सुद्धा झाला आणि पहिला बॉल डॉट. येणारे 23 चेंडू शिल्लक आणि 23 बॉलमध्ये आता विजयासाठी 50 धाबींची गरज. आजचा पहिला सामना थोडासा कमी धावसंख्येचा होता, परंतु इंटरेस्टिंग आणि त्या धावांचं संरक्षण करण्यात आलं. इथे वेगवान बॉल. कीपरलाही पेस ऍडजस्ट झाला नव्हता, एवढा वेगानं बॉल आला आणि पंचांचा बाईचा इशारा येतोय. त्याच्यावरती मिळेल 1 धाव आणि घाटाल नाराज आहे कारण अशा प्रकारे चुका करून चालणार नाही. या एका धावेने स्कोर पुढे गेला आणि दैवत स्ट्रायकिंग एंडला आला. त्याच्या बॅटमधून 2 सिक्सर आलेत. हो आणि या दैवत आज विथ द बॅट चांगला खेळलाय. विथ द बॉल तेवढा मात्र तो प्रॉमिसिंग राहिला नाही आहे, परंतु आता ज्या चुका त्यांनी गोलंदाजी करताना केलेल्या आहेत त्या चुका आता मात्र बॅटिंग करत असताना मात्र व्याजासह त्याला मात्र या ठिकाणी वसूल करावा लागतील. आणि त्या कॅलिबरीचा तो खेळाडू आहे. आज इताडे संघ आपण पाहतो आणि त्याच गावाला बिलॉंग करणारा खेळाडू दैवत वेलेकर टेनिस बॉलमध्ये एक वेगळंच नाव त्यांनी मात्र कमवलं असं म्हणायला हरकत नाहीये. ओ फटका स्टँड अँड डिलिव्हर. वा जसा सिक्सर आला भगवानजी पाटील साहेबांच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आणि या स्पर्धेतील दुसरी सिक्सर हॅट्रिक. दैवत वेलेकर इज ऑन फायर. आणि या सिक्सर हॅट्रिकसाठी संजयजी बजागे साहेबांच्या माध्यमातून स्पेशली दैवतसाठी 500ची कडक नोट दिली जाणार आहे. वाव काय क्लास झळकल्या फटक्यामध्ये. स्टँड अँड डिलिव्हर्ड लॉंग ऑफ
सीमारेषेच्या पलीकडे येणारा सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. अगदी सरळ बॅटचा वापर, थ्रू दी लाईन एक्झिक्युशन आपल्याला बघायला मिळते आणि हीच तर खासियत आहे या दैवतची. कहता ना दया करना बाकी आ गया और छा गया भाई. तो आलाय आणि 3 सिक्सर त्याच्या बॅटमधून देखील आलेत. 38वा स्कोर कार्ड वरती घाटाल. यो हो, यावेळेला पुन्हा बॉल हवेत, झेलची संधी आहे आणि क्षेत्ररक्षक भरपूर पुढे निघाला. बॉल मागे पडतोय. बाउंड्री तर वाचवली आहे, परंतु दैवतची विकेट मिळू शकली असती. धावा त्या ठिकाणी जोडल्यात. चुका होत आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. ह्या चुका कराल तर डेफिनेटली स्पर्धेतून तुम्हाला जास्त वेळ स्पर्धेत टिकून राहता येणार नाही. साहिलकडनं चूक झाली आहे. तीन रस कंप्लीट केलेले आहेत. जबरदस्त मात्र दोघांमध्ये तालमेल पाहिला आणि रस्ता कव्हरला मात्र त्या ठिकाणी फार मोठी चुकी घडलेली आहे. 20 चेंडू बाकी आणि 40 धावांची आता आवश्यकता. राहुल असेल स्ट्रायकिंग एंडला. बॅक टू बॅक मोठे फटके आज दैवतच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेत. मनोज घाटालवरती देखील आक्रमण केलेलं आहे. राहुल ऑनसाइडला खेळायचं होतं, बॉल एक्स्ट्रा कव्हरला. साहिलच्या मागे लागलाय चेंडू, पुन्हा त्याच्याच दिशेनं आला होता. एक्स्ट्रा कव्हरला डीप मधून फिल्डर येतात. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. साहिलनं आज गोलंदाजीमध्ये देखील भरपूर रन्स खर्च केले, 2 विकेट्स प्राप्त जरूर केले, मात्र 3 षटकार देखील त्याच्या विरुद्ध आले आणि या ओव्हरमध्ये देखील चांगल्या रन्स येत्या. धावफलकावरती 43, 43, 19 बॉल, 38ची गरज. प्रत्येक बॉल मागे 2 धावा बनवाव्या लागतील. असं वाटतं की हा सामना क्लोज जाणार आहे. ज्याप्रमाणे सामना सध्या सुरू आहे, डोलायमान स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. इकडे मात्र वेगवान चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न राहुल किनेने केला आणि शेवटचा बॉल मात्र या ठिकाणी निर्धावन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा फलकावरती पाहायला मिळतात आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये विजयासाठी 38ची गरज. चांगला चेंडू होता, स्वतःवरती नाराज पाहायला मिळतोय, निराशजनक चेहरा. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर इथे वेल खर्च केलाय. विरेन्स पडी वय संघाने 18 मिनिटं म्हणजे चला विनंती असेल की आपण लगेचच फोल्डिंग सेट करा, कारण 3 मिनिटं तुम्ही एक्स्ट्रा घेतलेले आहेत. परंतु विनंती करतो की 5 षटके तुम्हाला वेळेच्या आधी मात्र इथे कंप्लीट करायचे आहेत. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्या सर्व ट्रॉफीज ज्या आपण पाहतो, या पहिल्या क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांकापर्यंत ज्या सर्व ट्रॉफीज अगदी भगवान शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे आम्ही 7 स्टार कमिटीच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतोय. फक्त ट्रॉफीचंच नाही की त्यांचं एक ध्येय असतं की 7 स्टार कमिटीला जिथे जिथे काही कमतरता भासेल तिथे तिथे ते मात्र खंबीरपणाने त्यांच्या पाठीशी उभे असतात. ही खरी ओळख त्यांनी मात्र या विभागामध्ये निर्माण करून दिलेली आहे. ना स्वार्थासाठी ना पैशासाठी आम्ही जगतोय, समाजासाठी जनसेवा नेहमीच या विभागामध्ये त्यांच्या माध्यमातून घडत असते. 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 38 धाबींची अजूनही गरज. आणि गोलंदाज आता मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. ओव्हर क्रमांक 4 मिस्टर रोहित तेलिवरे. तीन ओव्हरमध्ये 38 धावांची गरज आहे आणि रोहित तेलिवरे गोलंदाजी मार्कवर येतो रिव्हर एंड कडनं. सामना करेल बॅटर दैवत वेळेकर. कटर होता पहिलाच बॉल, स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेणारा चेंडू बघायला मिळतोय. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. अशाच प्रकारे तुम्हाला डॉट चेंडू टाकावे लागतील, तेव्हा तुम्ही फलंदाजावर दबाव वाढवू शकता, तो प्रयत्न करायचा आहे. हो, परंतु इथे आता दैवतनं काय कानमध्ये दिले असतील राहुलला की स्ट्राईक रोटेट तुला करायची आहे की तुला आक्रमण इथे करायचं आहे, या अशा गोष्टी मात्र होत असतात. पिकअप शॉट आणि भिडकावून दिलाय स्क्वेअरच्या डोक्यावरून. आज षटकारामध्ये डील करतोय, लय मध्ये आज पाहायला मिळतोय दैवत वेलेकर आणि लय भारी बॅटिंग करतोय. जबरदस्त जबरदस्त फटकेबाजी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली आहे. What excellent, what extraordinary batting performance from दैवत वेळेकर. षटकार आलाय, थोडासा कुटप्प्याचा बॉल लवकर ऍक्शन मध्ये येत असताना बॉलला थेट भिरकावून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि आता 16 बॉल मध्ये करायच्यात 32 धावा. आणि T20 विश्वचषकामध्ये न्यूझीलंडनं फायनल मध्ये धडक मारलेली आहे. इकडे मात्र पाहू शकाल थोडासा नाराज पाहायला मिळतोय. सरळ बॅटने लॉप करण्याचा प्रयत्न केला होता. ऍक्च्युअल रिप्ले मध्ये पाहू शकाल
जबरदस्त एक्सप्रेस डिलिव्हरी. षटकारानंतर डॉट बॉल आणि फिन ॲलन होता की तो एलियन होता असा प्रश्न पडलाय सध्या विवसना. हो, परंतु इकडे मात्र दैवत आहे. षटकारानंतर लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. थोड्याशा चुका आता मात्र इथे घडत आहेत, कारण षटकारानंतर तुम्ही सिंगलला सुद्धा जर सबीर इथे प्राधान्य दिलं असतं तर अजून मात्र तुमच्या संघासाठी चांगलं ठरू शकलं असतं. परंतु 14 बॉल 32. पुन्हा एकदा रोहितचा बॉल, बैठक बॉल हवेत आणि या मॅचची गोल्डन विकेट प्राप्त केली आहे रोहित तेलिवरीने. दैवत वेलेकर बॅक टू डग आउट. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग अशोकजी भुईर सुद्धा मात्र या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने त्याचा पारितोषिक मी अनाउन्समेंट करण्याच्या अगोदर मात्र दैवतची विकेट्स मात्र या ठिकाणी पडली गेली आणि चर्चा समीर सुरू होती की षटकारानंतर मात्र सिंगल डबलला तर दैवतनं इथे जर प्रयत्न केले असते तर एक्झॅक्टली त्याच्या संघासाठी चांगलं ठरू शकलं असतं आणि इथे मात्र जलबाच्या स्वरूपात त्यांनी विकेट्स गमावली आणि त्या मात्र या ठिकाणी विरेज पण एवढी संघाला मात्र शिरकाव करण्याची संधी निर्माण करून दिली. कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो हा संघ. पहिल्या डावामध्ये तुम्ही बघितलं असेल 3 ओव्हरमध्ये स्थिती थोडीशी नाजूक होती, परंतु त्यानंतर केला कमबॅक आणि आताही तेच घडलंय. रोहितच्या ओव्हरमध्ये सिक्सर आला, परंतु पलटवार करणं तो जाणतो आणि आज वालशिनकरांचा दिवस आहे. कालही आजही आपण चर्चा तीच करत होतो की काल नितीन, आज विनोद खुलात आणि आता रोहित. हो, आणि खऱ्या अर्थानं वालशींचा क्रिकेट या सत्रामध्ये चांगला प्रमाणात आपण पाहिला आणि आज आमली लोणार प्रीमियर लीगमध्ये सुद्धा मात्र त्यांचे खेळाडू चमकदारी कामगिरी करतात. नवीन फलंदाज जितू भुईर आलाय, हा सुद्धा एक चांगला विस्फोटक बॅटर आहे, परंतु इथे पंचांची वाईटची खूण सध्या आपण पाहतोय. इस्त्राच्या स्वरूपात एक धाव मात्र या ठिकाणी जोडली जाईल आणि समीकरणामध्ये होणार बदल. 13 बॉल शिल्लक आणि 31ची गरज. 13 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्याकरिता. जितू भोईर मॅन फ्रॉम इताडे आणखी एक विस्फोटक फलंदाज आहे. रोहित पुन्हा एकदा. ओ प्लॅन मेस चांगला कटर, थोडासा कमी गतीने टाकला, आणखी एक निर्धाव आणि सामना आता शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आलाय. 12 बॉलमध्ये करायच्या आहेत 31 धावा. 50 धावा झालेल्या आहेत 4 षटकाच्या समाप्तीनंतर. 4 गडी बाद. 81 धावांचा लक्ष्याचा पाठलाग सध्या सुरू आहे बीबी स्पोर्ट इताडी संघाच्या वतीनं आणि त्या मात्र पावशेकाल 12 मध्ये 31 रोखल्या जाणार की मात्र इथे 12 चेंडूमध्ये 31 धावांचा पाठलाग या ठिकाणी इताडेकरांच्या वतीने केला जाणार. टीम मिटिंग सध्या सुरू आहे, परंतु एवढी मोठी तुम्ही टीम मिटिंग करू नका की त्याचा फटका तुमच्या संघाला बसेल, कारण वेळेचं महत्त्व फार महत्त्वपूर्ण आहे. आणि ऑन स्क्रीनवरती पावशेकाल यानंतर होणारा सामना 40+ सामना असेल. जय मल्हार देवरुंगपडा 40+, विपक्ष विजय स्पोर्ट लोणार 40+. अशी लढत तुम्हाला मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. विजय थोडंसं करेक्शन करा शंकरजी. जी स्पोर्ट लोनार 40+. 12 गेंदों में अभी भी 31 रनों की जरूरत. कुछ भी हो सकता है. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण भविष्यवाणी करू शकत नाहीत आणि तो खेळ आज आपण विश्वचषकाच्या सेमीफायनल मध्ये पाहिलं. 33 चेंडूमध्ये शतकीय खेळली. फिम ॲलन याने मात्र तो कारनामा केला आणि 12.3 चेंडूमध्ये तो लक्ष्याचा पाठलाग त्याने केलाय. आणि उद्या पाहायला विसरू नका सेमीफायनल दुसरा भारत विपक्ष इंग्लंड. आणि आता मात्र हे 2 षटक पाहायला विसरू नका. ALPL मध्ये 12 चेंडू आणि 31ची गरज. पहिला बॉल परफेक्टली यॉर्कर आणि त्या यॉर्करनं मात्र त्या ठिकाणी दांडी गुल केली. फलंदाज बाद झाला मिस्टर राहुल केने. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो. यॉर्कर दांडी उद्ध्वस्त केली आहे ऑफसमला उडवत असताना आणि व्हेरी फर्स्ट बॉल विकेट प्राप्त करून दिली. गोलंदाजानं 12 मध्ये 31 करायचे होते, आता 11 मध्ये 31 करायचे आहेत. राहुल केनेनं पहिल्याच बॉलवर क्लासिकल कट आपल्याला जरूर दाखवला होता, परंतु त्याच्यानंतर दबाव त्याच्यावरती देखील वाढत गेला. नवीन बॅटर आता जयेश शेलार मॅन फ्रॉम पीसे
11 बॉल 31ची गरज. हा बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर बिग बी स्पोर्ट इताडी संघाकडे अगदी खोलवर आहे. याचं कारण आपण म्हणू शकतो की जयेश सारखा बॅटर 7व्या क्रमांकावरती आलाय आणि त्याच्यासोबत जितू भुईरला आपण पाहतोय. म्हणजे इथून सुद्धा मात्र या धावांचा पाठलाग होऊ शकते, परंतु इथे कल्पेशनं सुरुवात चांगल्या प्रमाणे केली. पहिल्या चेंडू होती सफलता आणि येणाऱ्या 11 बॉलमध्ये आता विजयासाठी 31. यस, रोशन गोलंदाजी करतोय. स्लोअर वन कटरचा वापर केला आणि चेंडू चालला अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. नाही असं वाटतं की दोन्ही संघाचे 12 मॅन जे आहेत आता मात्र दबावाच्या स्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत. रिबाचा फटका वा आणि दिलाय गोलंदाजाला 6 धावांचा चटका. व्हॉट अ शॉट, परफेक्टली एक्झिक्युशन. थोडासा बाहेर निघणारे बॉल टाकत होता आणि त्याच्यावर परफेक्टली रिव्हर्स एक्झिक्यूट. हो हो, परंतु त्यानंतर रोशनचा कमबॅक कमी गतीने टाकला. यॉक लेंथ होता आणि तिथे सन्मान देण्यास भाग पडला जयेश शेलारला. आता समीकरण बदलतंय. बॉल शिल्लक असतील 9 आणि आता 24 धावांची आवश्यकता. 9 बॉल 24 हे समीकरण आपल्याला बघायला मिळते. बीबी स्पोर्ट इताडे वर्सेस वीरेन स्पोर्ट एवई. अक्रॉस लाईन खेळायचं होतं, टप्पा पडला आणि थोडंसं आपण बघतोय की कोण तयार करून चेंडू निघून गेला, परंतु बॅटिंग टीमनं रिव्ह्यूची मागणी केली आहे, चॅलेंज केलंय. पंचांनी तर सांगितलं होतं की डॉट बॉल आहे, परंतु आता बॅटर्सना वाटतं की वाईड आहे, त्याच्यामुळे आता त्यांनी सांगितलं की आम्ही रीचेक करू. DRS एक आपण देतोय दोन्ही टीमला. चला डिसिजन पेंडिंग आहे. टीव्ही पंच जरा पौशल ठिकाणी कंट्रोल मध्ये चेक करतायत. इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस, रिव्ह्यू गमावलाय आता टीम बीबी स्पोर्ट इताडेनं आणि आता करायच्या आहेत 8 चेंडूंमध्ये 24 धावा. हे 2 चेंडू समीर फार निर्णायक राहणार आहेत बीबी स्पोर्ट इताडी संघासाठी. या 2 चेंडूमध्ये जर एखादा चांगला फटका जर आला तर मात्र खऱ्या अर्थानं त्यांना मात्र इथे वापसी करण्याची संधी मिळू शकेल. ओ रिवर्सचा फटका पुन्हा बाहेर काढलाय. वा वा भाई वा आणि चेंडूला भिडकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विजयाच्या आशा मात्र या ठिकाणी पल्लवित केलेल्या आहेत बॅटर जय शेलाना. सुपर टायमिंग विथ द स्विंग. हा बॉल थोडासा लेगस्टंपच्या दिशेने जरूर होता, परंतु या फटक्यामध्ये ताकद झोकली आहे आणि रोहितच्या विरुद्ध सुपर हिट फटके खेळतोय. 2 रिव्हर्सचे षटकार आलेत जय शेलारच्या बॅटमधून आणि आता 7 चेंडूंमध्ये करायचे आहेत ते 18 धावा. 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 18 धाब्यांची आवश्यकता. परंतु इथे चेंडू हवेत आहे आणि आता मात्र या ठिकाणी बॅटर बाद असेल की नाही दोन्ही पंच आता चेक करतायत. चेंडू बॅटला ब्रश झालाय की नाही हे सुद्धा आता मात्र या ठिकाणी चेक करावं लागेल. सध्या आपण पाहू शकाल 63 रन्स बोर्डावरती लावलेले आहेत. 5 गडी आतापर्यंत या ठिकाणी बीबी स्पोर्ट इताडी संघाने गमावलेले आहेत, परंतु 7 मध्ये 18ची गरज असताना मात्र या ठिकाणी या 5व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती जे काही घडलंय तो निर्णय सध्या आपण पाहतो या ठिकाणी पेंडिंग आहे. जय शिलार ऑन स्ट्राईक वरती सध्या आपण पाहतो आणि त्याची विकेट्स इथे मात्र पाहू शकाल या ठिकाणी धोक्यात आहे का हे आता मात्र पाहावं लागेल. काय सामना रंगलाय, हाय स्कोरिंग आणि हाय व्होल्टेज ड्रामा. कारण दोन्ही संघ जर पाहिले तर चॅम्पियन आहेत आणि ज्यावेळी एका ताकदीचे 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत त्यावेळी मात्र प्रेक्षकांची त्या स्पर्धेकडे पाहण्याचे दृष्टिकोन सुद्धा मात्र वेगळे असतात.
फार क्लोज 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 निर्णय आहे. खऱ्या अर्थानं भगवानजी पाटील आणि हनुमानजी तरे यांच्या हृदयाचे टता मात्र ठोके वाढलेले आहेत. की एक्झॅक्टली या चेंडूचं सस्पेन्स काय आहे. जर रिझल्ट तर या ठिकाणी भगवानजी पाटील साहेबांच्या बाजूने आला तर त्यांची स्माईलमध्ये थोडीशी वाढ होईल. आणि जर हा रिझल्ट हनुमानजी तरे साहेबांच्या बाजूने आला तर मात्र त्याचे हास्याचे फुलारे आता मात्र पुन्हा इथे वाढले जातील. नाही, सर्व मॅचेस जे आपण पाहतोय अगदी मैत्रीपूर्ण लढती आपण पाहतोय. कारण खऱ्या अर्थानं आमने लोणारचा उत्सव इकडे मात्र आपण साजरा करतोय. NOTOUT नॉट आउट. बॅटर नॉट आउट. आणि आता मात्र समीकरण शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल रन्स मात्र इथे कंप्लीट केलेले आहे. येणारे 6 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 17 धावींची गरज. काय सामना रंगतोय या ठिकाणी. 81 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे बीबी स्पोर्ट इताडी संघाच्या वतीनं. सध्या तर आपण पाहिलं ते फाईट बॅक चांगल्या प्रमाणे त्यांनी दिलेलं आहे, परंतु अजूनही त्यांचं कार्य संपलेलं नाहीये. कारण आम्ही अजून जिंकलेलो नाहीत. आणि त्या अनुषंगाने मात्र जय शेलार पुन्हा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो आणि शेवट षटक गोलंदाज आता मात्र या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. गांधारी ब्रिज टोकाकडून आता मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय. हो, प्रेशर आहे, प्रेशर गोलंदाजावरती आहे, प्रेशर बॅटरवरती आहे आणि आता इथून प्रेशर दोन्ही संघांच्या पाठी राख्यांवरती पाहायला मिळतोय. आणि कल्पेशला आता मात्र या ठिकाणी दुसऱ्या स्पेलमध्ये या ठिकाणी पहिलाच बॉल जबरदस्त फटका या ठिकाणी वाडी स्लॉंग ऑन वरती जबरदस्त झेल आणि फलंदाज बाद जय शेलार. पलटवार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. व्हेरी फर्स्ट बॉल जय शेलारची शिकार. चांगला फटका होता. खडेकडे स्टँड अँड डिलिव्हर्ड करण्याचा प्रयत्न, खडेकडे पाठवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र लॉंग ऑनला काय झेल पकडल्या. सुपरली टेकन आणि खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय. ज्यानं विजयाचं स्वप्न दाखवलं बीबी स्पोर्ट इताडे संघाला, तो जय शेलार आता माघारी परतलाय आणि आता करायच्या त्या 5 चेंडूंमध्ये 17 धावा. प्रयत्न चांगले केले होते. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र चेंडू अगदी लॉंग ऑनला क्लिअर करेल, परंतु जबरदस्त मात्र त्या ठिकाणी या झेल पकडण्यात आला आणि समीकरणामध्ये पुन्हा बदल होत असताना न्यू बॅटर दीपेश जोशी आलाय. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी 17 धावांची गरज. आणि जर सामना टाय झाला तर मात्र सुपर ओव्हरची मॅच इथे मात्र पुन्हा तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही वाटे जर पाहिले तर दोघांकडे ती मोठी पटके खेळण्याची क्षमता आहे. आणि जितू भोईरनं जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर युवा उद्योजक सावतगावचे गौरव शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपये पारितोषिक, परंतु त्यांच्या माहितीसाठी जितू सध्या नॉन स्ट्रायकिंगला आहे. पाच बॉल विजयासाठी 17 धाबींची गरज. पुढचा बॉल हो खाली राहिलाय. लाऊड अपील कॉर्बेनसाठी फिंगर अप. फलंदाज बाद दीपेश जोशी. बॅटची आतली कडा घेत असताना मागे बॉल कीपरनं पकडला आणि
बॅक टू बॅक 2 धक्के देत असताना आता 4 चेंडूंमध्ये करायच्या त्या 17 धावा. दैवाची विकेट जशी आली तदनंतर कुठेतरी असं वाटलं होतं की जयेश शेलार एक असा खेळाडू आहे की जो बीबी स्पोर्ट इताडे संघाला जिंकून देऊ शकतो. मात्र वीरेन स्पोर्ट येवई कमबॅक करण्यासाठी जाणला जाणारा संघ आहे. याच मैदानावर ALPL चं पहिलं पर्व जिंकलं होतं ते वीरेन स्पोर्ट येवईनं आणि हेच ते 2 संघ होते ज्या वेळेला पहिल्या पर्वाची फायनल मॅच बीबी स्पोर्ट इताडे आणि वीरेन स्पोर्ट येवई आणि तेच 2 संघ याच क्रीडांगणावर आज पहिल्या लढतीमध्ये एकमेकांच्या समोर आहेत. हो आणि सध्या तरी आपण जर पाहिलं तर इथे थोडंसं वर्चस्व आता मात्र आपल्याला वीरेन स्पोर्ट येवई संघाचं जास्त पाहायला मिळतोय. कारण येणाऱ्या 4 बॉलमध्ये आता विजयासाठी 17ची गरज आणि नवी फलंदाज हर्षद वेलेकर हा खेळाडू पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल हवेत खेळलाय, हर्षदची विकेट धोक्यात, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि या ठिकाणी विकेटचा हॅट्रिक कंप्लीट. काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी कल्पेशच्या वतीनं पाहिली. जसा हर्षद आला तसं त्याला आता मात्र माघारी परतावं लागेल. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व बीबी स्पोर्ट इताडे संघाचे पाहायला मिळेल, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉलमध्ये इथून 17 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज आविष्कार पाटील 10व्या क्रमांकावरती आता तो फलंदाजी करण्यासाठी आल्या. जितूला मात्र स्ट्राईक एंड मिळालाच नाही. 3 बॉल 17ची गरज. पुन्हा एकदा खोदात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्यात आलाय. हे काम पहिल्या बॉलवर करायचं होतं मला वाटतं, परंतु पहिला बॉल जयेशनं फेस केला. जयेशी प्रयत्न मोठा फटक्याचाच केला होता कारण त्याच्या बॅटमधून 2 सिक्सर आले होते. कारण जितू मोठ्या फटक्यांचं रेप्युटेशन ठेवतो, मात्र आता वेळ निघून गेला असं वाटतं की 2 बॉल आणि 16 करायचे आहेत. हो असं झालं की या दिव्यातून जोश जळाली आणि मग त्या तेल टोत्याचं कार्य या खेळाडूंकडून मात्र केलं गेलं आणि मात्र येणाऱ्या 2 बॉलमध्ये इथून 16 धाब्यांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती पाहिलं तर या ठिकाणी षटकार जरी आला तरी सुद्धा मात्र इथे आव्हानापर्यंत बीबी स्पोर्ट इताडे संघ पोहोचू शकला नाही आणि जितूची विकेट सुद्धा धोक्यात. कव्हरला क्षेत्ररक्षक आणि कुठल्या प्रमाणात चुकी झाली नाहीये. कल्पेच्या खात्यामध्ये चौथा विकेट्स आणि आता मात्र पाहू शकाल 9 धक्के आता मात्र इथे लागले गेले आणि शेवटची जोडी आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. ही 4थी विकेट तुम्ही पाहू शकाल. नागेश केणे भावालीचा हा खेळाडू आणि त्याने झेल तो मात्र त्या ठिकाणी फिनिश केला आणि नागेश केणे आय थिंक इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याचा वापर केलाय आणि तो इम्पॅक्ट टाकलाय या चेंडूवरती. खऱ्या अर्थानं थोड्याफार चुका झाला बीबी स्पोर्ट इताडे संघाच्या वतीनं आणि त्याचवेळी मात्र पहिल्या सामन्यामध्ये तो संघ आता मात्र अगदी पराभवाच्या छायेमध्ये वावरतोय. फुलटॉस आणि त्याला मात्र चांगल्या प्रमाणात सन्मान दिला आणि पहिला विजय या स्पर्धेमध्ये संपादित केला आहे हनुमानजी तरे या संघाच्या माध्यमातून. वीरेन स्पोर्ट येवई संघानं अभिनंदन हनुमानजी तरे, वीरेनजी तरे आणि वीरेन स्पोर्ट येवई अँड हार्ड लक टीम बीबी स्पोर्ट इताडे. आणि पुन्हा या दैवत आपण यायचं आहे कारण हॅट्रिकसाठी संजयजी बजागे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाणार आहे. आणि देऊया आपण या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच ज्याने 36 धाबांची तुफानी केली साकारली. जबरदस्त खेळ त्याने साकारला आणि तो खेळाडू आहे वीरेन स्पोर्ट येवई संघाचा मिस्टर अमोल खेणे. चला अमोल केणे आपण यायचं आणि दैवत आपण या. कॅश प्राइज आपल्यासाठी सुद्धा आहे. संजयजी बजागे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि यानंतर 40 प्लसचा जो सामना आहे दोन्ही संघ आपण लगेचच रेडी राहा. 4 षटकांचा जो सामना असेल आणि तदनंतर रेग्युलर मॅचेसकडे आपण वळणार आहोत. विनर वर्सेस विनर तुम्हाला त्या सामन्यानंतर सामना पाहायला मिळणार आहे.
NK स्पोर्ट कांडवल आणि वीरेन स्पोर्ट येवई या 40+ नंतर तुमचा सामना असेल याची आपण नोंद घ्या. सन्माननीय हनुमानजी तरे आपण व्यासपीठावरती या. आपल्या शुभ हस्ते आम्ही जे सामनावर जे पारितोषिक आहे ते आम्ही इथे वितरित करतोय. जबरदस्त खेळी अमोलच्या वतीने आपण पाहिली आणि अजित पाटील सुद्धा आता मात्र जॉईन होत आहेत. या तरी साहेब आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण हेड कॅप आणि स्वीट बॉक्स आपण वितरित करा. आणि आमणेगावचे ज्येष्ठ समाजसेवक रघुनाथजी केणे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या मामा आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण एनर्जी ड्रिंक आता या ठिकाणी वितरित करा. सो वेल प्लेट अमोल, पुढील सामन्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. असाच केल्या तर आणि बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी गणेशजी या तारे साहेबांच्या माध्यमातून अमोलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि था माधुरी आम्ही षटकार मोजतोय. पर सिक्सरसाठी तरे साहेबांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दैवत आपण यायचं आहे. संजयजी बजाज यांच्याकडून 500चं पारितोषिक आहे. अजित आपण ते वितरित करा. आणि अजय येवईच्या इनिंगमध्ये किती षटकार आलेले आहेत आपण काउंट करा. 3 घाटालने मारले आणि 5 केनेने मारले, म्हणजे तब्बल 4000 रुपयाचं तुम्हाला या ठिकाणी पारितोषिक मिळणार आहे. पर षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आज तरे साहेबांचं ATM ऑन आहे. चला हे देऊया आपण अमोलला. आणि घाटाल मनोज घाटाल आपण या. आपल्यासाठी 3 षटकारासाठी 1500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि आज खेळाडूंनी सांगितलं की आम्हाला फक्त मारामारी जमते. वा, आज वीरेन सुद्धा आपल्या सोबतीला आहे. वीरेन या आपण ये पुढे. चला वीरेनच्या शुभ हस्ते आपण हे 1500 रुपयाचं कॅश प्राईज वितरित करूया. स्पेशली मनोज घाटालसाठी 3 त्याने मारले आणि 3 साठी 1500 रुपयाचं कॅश प्राईज. सो वेल प्लेट मनोज. आणि तुलाही पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.